Go. ठाण्यातील 19 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार. ठाणे महापालिकेतर्फे महापालिका आणि खाजगी शाळांतील शिक्षकांचा गौरव. ठाणे महापालिका शिक्षण विभागातर्फे सोमवारी ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील महानगरपालिका शाळांमधील 14 आणि खाजगी शाळांमधील 5 अशा एकूण 19 शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 देऊन गौरव करण्यात आला. माजी महापौर मीनाक्षी शिंदे, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमाकांत गायकवाड यांच्या हस्ते या शिक्षकांचा गडकरी रंगायतन येथे सन्मान करण्यात आला. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे कौतुक केले. शिक्षकांवर पडणाऱ्या अतिरिक्त कामांचा उल्लेखही त्यांनी केला. त्याचं समाजातील शिक्षकांचे स्थान अबाधित असून त्यांचे कार्य खूपच महत्त्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या. ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनीही सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले. शिक्षण ही समाजाची प्राथमिक गरज आणि प्रशासनाचे आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन रोडे यांनी केले. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने महाराष्ट्र राज्याचे त्यांना हा पुरस्कार आदर्श शिक्षकाचा या ठिकाणी देऊन त्यांचा गौरव होतोय. मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला पब्लिक स्कूल तुळशीधाम 28/10/1987 ही त्यांची नोकरीची तारीख आहे. 36 वर्ष त्यांनी या शिक्षकी पेशामध्ये आपली सेवा दिलेली आहे. बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड, कला विभूषण अवॉर्ड, बेस्ट डिस्टिंक्शन प्रिन्सिपल अवॉर्ड, सोशल ॲक्शन अवॉर्ड, बेस्ट टीचर अवॉर्ड, बेस्ट नॅशनल. विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. इंग्लिश अवॉर्ड, पुस्तकांचे लेखनही त्यांनी केलेलं आहे. विविध सामाजिक संस्थांशी त्या जोडलेल्या आहेत आणि विद्यार्थी प्रिय अशा या शिक्षिका आहेत. यांना आजच्या या पुरस्काराचं हार्दिक विविध सामाजिक कार्यात सहभाग, तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर, योग प्रशिक्षण, एक भिंत सैनिकांसाठी उपक्रम अशा अनेक उपक्रमांनी त्यांनी आपली शाळा सुशोभित केलेली आहे. अशा या विद्यार्थी प्रिय शिक्षिका सौ शारदा अशोक फडतरे यांचं हार्दिक अभिनंदन. पुढील सत्कार मूर्ती आहे मान्यवरांच्या हस्ते होत आहे. ऐतिहासिक सहलींचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. ग्रंथदिंडी, शेकोटी, जलशुद्धीकरण केंद्रांना भेट इत्यादी उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ते राबवत असतात. सामाजिक कार्यात सहभाग आणि विशेष म्हणजे शिष्यवृत्ती, परीक्षेच्या नियोजनात आणि कामामध्ये विशेष कार्य त्यांचं गेले कित्येक वर्ष ते कार्यरत आहेत त्या कामामध्ये. त्या सामाजिक कार्यात मॅडमचा सहभाग असतो. गणेशोत्सवात परीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. क्वीज हाई मुंबई आदर्श शिक्षिका पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी.
अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. स्वच्छ स्थानकाचा प्रथम पुरस्कार ठाणे रेल्वे स्थानकाला जाहीर. स्टेशन मास्तर केशव तावडेंचे सर्वत्र कौतुक. मध्य रेल्वे स्थानकावरील ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाला स्वच्छतेच्या बाबतीत प्रथम क्रमांक मध्य रेल्वेने जाहीर केला आहे. ठाणे रेल्वे स्टेशन मास्तर केशव तावडे आणि त्यांच्या टीमने रेल्वे स्थानकाचा परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यामागे 24 तास प्रयत्न केल्याचे हे फळ मध्य रेल्वेने दिले असून स्वच्छ आणि सुंदर रेल्वे स्थानक म्हणून प्रथम क्रमांक ठाणे रेल्वे स्थानकाला जाहीर करण्यात आला आहे. रेल्वे प्रवाशांचे आरोग्य सुदृढ राहील या अनुषंगाने या स्थानकात सतत 24 तास साफसफाई करण्यात येत आहे. स्वच्छतेकडे ठाणे रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर केशव तावडे यांचे सतत असलेले लक्ष यामुळे हे स्थानक स्वच्छ आणि सुंदर राहत आहे. तसेच स्थानक स्वच्छ व सुंदर राखण्याचा प्रयत्न केला जात असल्याची याची दखल मध्य रेल्वेने घेऊन रेल्वेच्या 5 क्षेत्रीय 466 स्थानकांच्या पाहणीत ठाणे स्थानकाला सर्वात स्वच्छ स्थानकाचा प्रथम क्रमांक जाहीर करण्यात येऊन गुणगौरव समारंभ कार्यक्रमात या ठाणे रेल्वे स्थानकाला स्वच्छ आणि सुंदर रेल्वे स्थानक म्हणून गौरवण्यात येणार आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. व्यास क्रिएशन प्रकाशित महर्षी व्यास ग्रंथासाठी लेखिका अनुराधा कुलकर्णी यांना मुंबई मराठी साहित्य संघातर्फे देण्यात येणारा लक्ष्मीकांत बाबूराव चंद्रगिरी स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबई मराठी साहित्य संघाच्या वर्धापन दिनी नामवंत उद्योगपती धनंजय दातार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल. स्थळ मुंबई मराठी साहित्य संघ गिरगाव. सायंकाळी 5 वाजता या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहावे असे व्यास क्रिएशनचे संस्थापक निलेश गायकवाड यांच्या वतीने करण्यात आले आहे. आदिवासी समाजाचे लाभ धनगर समाजाला देऊ नका, अन्यथा मुंबई आणि इतर शहरांचा पाणी पुरवठा आणि महामार्ग बंद करण्याचा दिला इशारा. धनगर समाजाला आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही, परंतु आदिवासी समाजाच्या आरक्षणातून त्यांना आरक्षण देण्यास आमचा कडाडून विरोध आहे असे आज सकल आदिवासी समाजाच्या वतीने सांगण्यात आले. अशा प्रकारे जर आदिवासी समाजाचे आरक्षणात धर्म धनगर समाजाला समाविष्ट केले तर मुंबई आणि इतर महानगरांना केला जाणारा पाण्याचा पुरवठा तोडू व सगळ्या महामार्गांवरील वाहतूक बंद पाडू असा गंभीर इशारा आज आदिवासी समाजाच्या वतीने देण्यात आला. आदिवासी समाज आजही महाराष्ट्राच्या दुर्गम भागात वसलेला असून त्यांना इतर समाजांप्रमाणे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय संविधानाने आरक्षण दिले आहे. अत्यंत मागास आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले या समाजाला मिळालेल्या आरक्षणातूनच धनगर समाजाला आरक्षण द्यावे असा निर्णय शासनाने घेतला असल्याने संतप्त झालेल्या आदिवासी समाजातील संघटनांनी एकत्र येऊन सरकारला गंभीर इशारा दिला आहे. आदिवासी समाजाच्या 40हून अधिक संघटनांनी एकत्र येत ही समिती स्थापन केली असून या समितीची पत्रकार परिषद आज ठाण्यात आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेमध्ये कृती समितीचे सल्लागार मधुकर तळपांडे यांच्यासह अध्यक्ष यशवंत मलये आणि सचिव विश्वनाथ किरकिरे यांनी देखील आदिवासी समाजाच्या पुढील समस्या पत्रकारांसमोर मांडल्या. नमस्कार, मी मधुकर तळपाडे, अध्यक्ष महादेव कोळी मित्र मंडळ आणि मी निवृत्त पोलीस अधीक्षक अर्थात उपायुक्त म्हणून सेवानिवृत्ती घेतलेली आहे. सध्या समाजकारणात कार्यरत असून आमची जी संयुक्त आदिवासी कृती समितीच्या मार्फत आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर एक आदिवासींचा मोर्चा दिनांक 27 ऑक्टोबर रोजी काढत आहोत.
त्याचा पॉईंट, स्टार्टिंग पॉईंट हा साकेत मैदान असेल आणि तिथून आपल्या जेल, सेंट्रल जेलच्या समोरून नंतर अँटी करप्शनच्या ऑफिसच्या बाजूने, डीसीपी झोन 1च्या ऑफिसच्या बाजूने इथं समोरच्या चौकात त्याचं सभेत रूपांतर होईल. त्यानंतर काही वक्त्यांची भाषणं होतील आणि मग आमच्या मागण्यांचं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी साहेबांना देऊ आणि त्यानंतर मग या सभेचं सभा संपेल, आमचा मोर्चाही संपेल. आणि यात प्रामुख्यानं आता सध्या आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न गाजतोय. धनगरांनी आदिवासींमध्ये आरक्षण द्या अशा प्रकारच्या मागण्यांसाठी उपोषण केलं, बरेच आंदोलनं केले. परवा त्यांचा एक मेळावा पण झाला. तर त्यांची जी मागणी आहे त्याला आमचा खऱ्या आदिवासींचा विरोध आहे. त्याचं कारण असं आहे की आदिवासींमध्ये 45 जमाती ऑलरेडी आहेत आणि आजच आम्हाला आमच्या सवलती मिळत नाही. त्यात बरेच घुसखोर नामसाधर्म्याचा फायदा घेऊन इतर जातीचे लोक या जमातीमध्ये घुसून आमच्या नोकऱ्या बळकावलेल्या आहेत. नवे नवे आर्थिक फायदे, राजकीय फायदे सुद्धा उपटलेले आहेत. काही आमदार सुद्धा बोगस आहेत. आणि म्हणून अशा पार्श्वभूमीवर पहिल्यांदा आमची ही मागणी ही राहील की जे आमच्या आदिवासींमध्ये जे बोगस घुसलेले आहेत त्यांना पहिलं बाहेर काढावं, त्या जागा रिक्त कराव्यात आणि त्या ठिकाणी खऱ्या आदिवासींची नेमणूक करावी. दुसरी मागणी, धनगरांना सध्या NT-ड मध्ये 3.5%, NT-ड किंवा क याच्यामध्ये 3.5%चं आरक्षण ऑलरेडी आहे. पूर्वी ते ओबीसी मध्ये होते. आज त्यांचं म्हणणं आहे की आम्ही STचं आरक्षण आम्हाला द्यावं कारण आमचं यादीमध्येच, नोटिफिकेशन मध्येच नाव धनगड असं आहे. मला इथं सांगावं असं वाटतं, धनगड अशी जमात कुठे नाही, धांगड अशी एक जमात आहे जी ओराव जी जमात आहे त्यांच्या शेतीवर काम करणारे ते हे धांगड. आणि धांगड जमात आपल्या महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीमध्ये एटापल्ली, आल्लापल्ली या भागात फक्त 44 कुटुंब शिल्लक आहेत. ती देखील व्हॅनिश होण्याच्या मार्गावर आहे. आणि ही धांगड जमात मध्य प्रदेश, छत्तीसगड या भागामध्ये आहे. आणि म्हणून त्यांचा जो स्टँड आहे की धनगड हे नोटिफिकेशन मध्ये आहेत, धनगड चुकून धनगडचं धनगड झालंय तसं नसून ते धांगड आहे. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही. आमची विनंती राहील शासनानं त्यांना वेगळं आरक्षण जरूर द्यावं पण आदिवासींमध्ये आरक्षण देऊ नये. राज्यगीताच्या सलामीने ठाणे शहराचा अमृत कलश मुंबईकडे रवाना. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते अमृत कलशाचे हस्तांतरण. लेझिमचा ठेका, पारंपरिक वेशभूषेत सुहासिनींनी अमृत कलशाचे केलेले पूजन, सोबतीला अग्निशमन, TDRF आणि ठाणे महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी राज्यगीताने दिलेली सलामी. अशा उत्साही आणि मंगलमय वातावरणात ठाणे शहरातून गोळा केलेल्या माती आणि तांदूळ यांनी भरलेला अमृत कलश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना करण्यात आला. माझी माती माझा देश अभियानात अमृत कलश यात्रेअंतर्गत अमृत कलश हस्तांतरण कार्यक्रम आज महापालिका मुख्यालयाच्या आवारात पार पडला. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, माजी नगरसेवक राजेंद्र साप्ते, सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महापालिकेच्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात आले. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महापालिकेच्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात आले. माझी माती माझा देश हे अभियान संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आले. ठाणे शहरात देखील 15 ऑगस्टच्या पूर्वीपासून कार्यक्रम राबविले गेले. या सर्वांची सांगता शहरातील विविध भागात अमृत कलश यात्रा काढण्यात आली. या यात्रेत नागरिकांनी तांदूळ आणि माती या अमृत कलशात जमा करून या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल आयुक्त अभिजित बांगर यांनी यावेळी ठाणेकर नागरिकांचे आभार व्यक्त केले. यावेळी हा कलश दिल्लीला घेऊन जाणाऱ्या कुणाल सुनील मातेले, ओमकार संतोष सोरट या स्वयंसेवकांकडे आयुक्त श्री बांगर यांनी अमृत कलश हस्तांतरित केला. तदनंतर फुलांनी सजवलेल्या परिवहनाच्या बसमधून अमृत कलश सन्मानपूर्वक रवाना करण्यात आला. त्यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेतून संपूर्ण राज्यभर माझी माती माझा देश हा मोठ्या प्रमाणावरती कार्यक्रम राबवण्यात आला. ठाणे शहरामध्ये सुद्धा या कार्यक्रमाअंतर्गत अनेक उपक्रम राबवण्यात आले.
आपण 15 ऑगस्टच्या पूर्वीपासून हा कार्यक्रम राबवत होतो आणि अनेक उपक्रमांचं आयोजन केलं होतं. या सर्वांची सांगता म्हणून जो एक अमृत कलश आपल्या शहरामधून पाठवण्याचं अपेक्षित होतं त्याचा आज शुभारंभ या ठिकाणी केलेला. हा अमृत कलश सर्वप्रथम जिल्हा स्तरावर म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाठवला जाईल आणि जिल्हाधिकारी कार्यालयातून ठाणे जिल्ह्याचा अमृत कलश हा राज्यस्तरावरती पाठवला जाईल आणि संपूर्ण राज्यामधून मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते या कलशाचं प्रस्थापन दिल्लीसाठी केलं जाईल आणि संपूर्ण भारतभरातून सर्व राज्यांचे प्रातिनिधिक अमृत कलश त्या ठिकाणी एकत्र येऊन त्याची पुढचे नियोजन जे आहे ते प्रधानमंत्री महोदयांच्या उपस्थितीत करण्याचं या संपूर्ण उपक्रमाचं नियोजन आहे. दोन महिने पगार न मिळाल्याने पाणीपुरवठा विभागाच्या कामगारांचा काळ्या फिती आंदोलन. ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे वॉलमेन कर्मचाऱ्यांना ऑगस्ट-सप्टेंबर 2023 या 2 महिन्यांचे वेतन अद्यापही अदा केलेले नाही. म्हणून काम बंद न करता कामगारांनी काळ्या फिती लावून आंदोलन सुरू केले आहे. ऑक्टोबर महिना संपत आला आहे. घरात रेशन नाही. मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. उधारीवाले कामगारांना सतावत असल्याने कामगारांवर प्रचंड ताण असल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. महापालिका आयुक्त यांच्या निदर्शनास कामगारांच्या समस्या जाणून दिल्या आहेत. आज कळवा प्रभाग समितीचे उपायुक्त मनीष जोशी आणि सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना भेटून गाऱ्हाणी मांडण्यासाठी कळवा प्रभाग समितीच्या समोर आंदोलन करणे भाग पडले आहे. कामगारांना त्वरित वेतन अदा करावे. दीपावलीच्या अगोदर बोनस मिळवून देण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली. नागरिकांना त्रास न देता संबंधित सफाई कामगारांनी आंदोलन करून ही प्रश्ने सुटली नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा श्रमिक जनता संघ युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरलिया यांनी दिला आहे. वेळेवर पगार न देणाऱ्या ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे. वेळेवर पगार न देणाऱ्या ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे. ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. हम सब खून पसीना लेता है पैसा देना रोता है. खून पसीना लेता है पैसा देना रोता है. खून पसीना लेता है पैसा देना रोता है. 75-80 कामगार हे संपूर्ण कळवा प्रभागाला पाणी पुरवठा करण्याचं काम करतात वॉलमॅन म्हणून. या सर्व कामगारांना ऑगस्ट महिन्याचा सप्टेंबर महिन्याचा पगार अद्यापही आज 25 तारीख आहे ऑक्टोबरची अजूनही मिळालेला नाही. ठेकेदार यांना कुठे माहिती सांगतो मला बिल पास झालेलं नाही, मला करार मिळालेला नाही, टेंडरची मला अजून आदेश दिलेला नाही असं सांगतोय. तो एप्रिलपासून तो इथे काम करतोय ठेकेदार आणि कामगारांना कधीही वेळेवर पगार देत नाही. पगारामध्ये सुद्धा तो कटाती करतो. म्हणजे कामगारांना किमान वेतनाची जी रक्कम आहे त्याच्यात पण फक्त 15,000 रुपये यांच्या बँकेत पाठवतो. बाकीची रक्कम तो हडप करतो. याबाबत आम्ही माननीय आयुक्त बांगर साहेबांकडे तक्रार केलेली आहे आणि त्या खात्याचे जे अधिकारी आहेत पाणी खात्याचे त्यांना पण तक्रार केली आहे. आता कळवा प्रभागले आहोत की कळवा प्रभागामध्ये हे काम करतायत. गणपती गेले, नवरात्र झाली, आता दसराही काल चाललेला आहे पण या कामगारांच्या घरात अंधार आहे आणि